प्रेज द लॉर्ड. ही कथा आहे बायबलमधील नवा करारामधील योहानाची. बाप्तिस्मा करणारा योहानाचा जन्म देवाच्या विशेष योजनेतून झाला आहे. त्याचे आईवडील जकरिया आणि एलिजाबेथ वृद्ध होते आणि त्यांना मूल नव्हते. एके दिवशी जकरिया मंदिरात सेवा करत असताना देवदूतांनी त्यांना दर्शन दिले आणि सांगितले की तुम्हाला एक पुत्र होईल, त्याचे नाव तुम्ही योहान ठेवा. हा मुलगा लोकांना देवाकडे परत आणणारा ठरेल. योहान मोठा झाल्यावर शहरात न राहता तो वाळवंटात म्हणजे एका जंगलात निघून गेला. तो साधे कपडे घालत असे आणि त्याचे अन्न मध आणि टोळ होते. तो लोकांना सांगत असे, पश्चाताप करा, कारण देवाचे राज्य जवळ आले आहे. लोक दूरवरून त्याच्याकडे येत होते आणि आपल्या पापाची कबुली देऊन त्याच्याकडे बाप्तिस्मा घेत होते. येशूला बाप्तिस्मा देणे. एक दिवस येशू ख्रिस्त स्वतः योहानकडे आला आणि योहानाला वाटले की त्याने येशूला बाप्तिस्मा देऊ नये, पण येशूने देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तसे करायला सांगितले आणि योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला. आणि येशूला बाप्तिस्मा दिल्यानंतर बघा, आकाश उघडले, पवित्र आत्मा कबूतरासारखा येशूवर आला आणि आकाशातून आवाज आला, हा माझा प्रिय पुत्र आहे. योहान राजा हेरोदेच्या चुकीच्या विवाहाबद्दल उघडपणे बोलला. यामुळे तो राजा रागावला आणि योहानाला तुरुंगात टाकले. आणि पुढे जे झालं ते पुढे गंभीर झालं. राजाच्या मेजवानीत एका नृत्याच्या बदल्यात योहानाचे डोके मागितले गेले आणि ती योजना बनवून दिलं गेलं. राजाने वचन दिले असल्यामुळे त्याने योहानाचा वध करण्याचे आदेश दिला आणि अशा प्रकारे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने देवासाठी आपले जीवन दिले. अशा प्रकारे योहान पूर्ण जीवन आपल्या देवासाठी अर्पण करून तो जीवन जगला आणि प्रत्येक मनुष्याला पापापासून सावध राहण्यासाठी, पश्चाताप करायला आणि स्वर्गात जाण्यासाठी प्रत्येक लोकांना तो संदेश देऊ लागला. आणि देवासाठी कार्य त्याने खूप मोठे केले आहे. आणि परमेश्वराची दया योहानावर होती आणि तीच दया आज आपल्यावरती सुद्धा आहे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.